महाराष्ट्र में किसानों को कई चुनौतियों का सामना करना पड़ रहा है और ऐसे समय में वे सरकार से राहत की उम्मीद कर रहे हैं। लेकिन राज्य के कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने किसानों की भावनाओं को ठेस पहुंचाने वाला बयान दिया है। उन्होंने कहा कि सरकार 1 रुपये में फसल बीमा दे रही है, जबकि आजकल भिखारी भी 1 रुपये की भीख नहीं मांगते। इस बयान पर किसानों में गहरा आक्रोश व्याप्त है। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, या महाराष्ट्रातला शेतकरी प्रचंड असा अस्वस्थ आहे। कधी दुष्काळाशी सामना करतो, तर कधी महापुराशी सामना करतो। कधी त्याच्या पिकावरती प्रचंड गारपीट होते, तर कधी ढगफुटीमुळे शेतकरी हैराण होतो। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झाल्यानंतर मोठा आशावाद ठेवून शेतकरी या सरकारकडे एका आशेने पाहत असतो। पण या राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांना पीक विमा देऊन 1 रुपयामध्ये त्यांना भिकारी असे संबोधतात। हे खरं तर हा केलेला शेतकऱ्यांच्या चेष्टेचा विषय आहे। त्याचा तीव्र शब्दामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी निषेध व्यक्त करते। खरं तर 1 रुपयामध्ये पीक विमा आम्ही त्यांच्याकडे कधी मागितलाच नव्हता, तरी सुद्धा त्यांनी स्वतःहून पीक विमा हा आम्हाला दिलेला आहे। यामध्ये प्रचंड असा पीक विम्याच्या कंपन्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। सरकारच्या गायरान जमिनी असतील, जलसंपदाच्या काही जमिनी असतील, वन विभागाच्या काही जमिनी असतील, अशा जमिनींवरती पीक विमा दाखवून प्रचंड असे पैसे अडवलेले आहेत। त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं बोगस शेतकऱ्यांची नावं घालून त्या ठिकाणी पीक विमा उचललेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये या कृषी मंत्र्यांनी या सगळ्या बाबींकडे लक्ष द्यायला हवं होतं, पण ते लक्ष न देता शेतकऱ्यांचीच थट्टा करून त्यांना भिकारी संबोधायला लागलेले आहेत। याचा जाब उद्या ते कोल्हापुरात येत आहेत। कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं ते येत आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याचा जाब त्यांना उद्या स्वाभिमानी पद्धतीनं त्या ठिकाणी विचारणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या राज्यातला शेतकरी खळ्यावरती आपलं जे धान्य गेलं होतं ते मोठ्या खळ्यावरती धान्याच्या राशी शेतकरी हा असा प्राणी आहे की याचकाला एकाही रिकाम्या पाठवत नाही, सुपानं त्याला धान्याचं दान करतो। अशा शेतकऱ्याला तुम्ही भिकारी कसं काय संबोधला, यासाठी या महाराष्ट्रातला तमाम शेतकरी तुमच्यावरती नाराज आहे। तीव्र शब्दामध्ये आम्ही तुमचा या ठिकाणी निषेध करतो आणि उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्चितपणानं आपल्या पद्धतीनं याचा जाब त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही।